ती काय नोकरीवाल्याची बायको आहे का? लिफ्टनवर जाती, लिफ्टनं खाली येते, मणक्यात कॅप, डोळ्याला अंधार आहेत. अगं बाई तू जगती तरी का आला? तू त्यालाही मोकळं करी ना, त्यालाही दुसरी करता येईन आणि तूही उलथानं काय करते तू जगून तरी? त्याचा निमा पगार गोळ्यांमध्ये जातोय. महाराज जुनं ते जुन्या म्हाताऱ्याने 3 पोरींचे लग्न केले, टोले जांग, एअर आहे, खंडली मोटर बसवली, पाईपलाईन नाही केली, जमीन बैल किनीनं लय केली, 3 पोरींचे लग्न केले, 2 पोरांच्या शाळा केल्या, रुपया कर्ज नाही, गुंठा इकला नाही, म्हातारा ठणठणीत. आपल्याला एकच पोर, तिथंही लग्न करायची गरज पडली नाही. ती पेपरला गेली, आलीच नाही तर लग्न करतं का? मग ती का निकाल घेऊन येते का काय कर? माणसं म्हणते आम्ही प्रगती केली. काय वांग केलं प्रगती? 58 वर्ष सरकार धुतलं, नोकरी केली. 58ला बंगल्याला कुदळी हल्ली, 60ला बंगला पुरा झाला, 62ला वास्तुशांती झाली आणि 63ला येतं वर्ष श्राद्ध आलं, बंगल्यात झोपलाच नाही, तू बांधतो का आला? मग त्याच्या पोराने घराला नाव दिलं दादांची कृपा. दादा जिनेतच मिळेल तर कृपा कशी होईल? अजून 70चं म्हातारं 45 वाचित आहे, 75चं म्हातारं दिंड. बाबा किती झाले? 85. हे 10वी 12वीची शिंगरणीत आहे का? 85. 8व 5 85. याला 22ला बीपी. याची ते कारण आहे का मारा? ही जुनी जी शरीर आहेत. आता ही आजीबाई आहे, एवढा मोठा परपंच केला ना, तसं नाही केला मारा. चुलीवरची भाकरी, लवकर उठणं, जात्यावर दळणं, चुलीवरची भाकरी, मुलीवर संस्कार, मुलावर संस्कार, गरिबीत राहणं, 3 रंगाचं लुगडं नेसायचं, पण मुलगा शिकलाच पाहिजे. त्यांची मुलं जी मोठी झाली ना, आता आपण बोलत शिकवतो म्हणजे फुकट शिकलो का? आपल्या आईवडिलांची पुण्य आहे. काय होतं आपल्याला? काय होतं? आता तुम्ही मी गरीबाचे काय होतं आपल्याला? 7वी पर्यंत पाटी होती आम्हाला, तिला साठा नाही, नुसतं खापार. बरं पाटी फोडितो म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची, पेन्सिल मोडायची, पण अक्षर ओठत नव्हतं. माणसं जेवताना प्लेटी सगळं क्लिप आली का कधी? काय काय खात्यात म्हणून? हे कॅमेरे बिमेरेवाले लय विचित्र असतात महाराज. हे आता 2 तास कीर्तन ऐकून घेणार आणि एखादं वाक्य इंदुरीकरचं वाईट गेलं का तेवढंच क्लिपला टाकायचं, म्हणजे आपलंच ऐकायची ना आपल्याच ठोकायची. अशी विचित्र आहे. पैसे त्यांना ठोका आपल्या. आता इंदुरीकरवर एक गाणं आलंय डीजेला, काय आता बोलायचंय महाराज? मी अजून त्या युट्यूबचा रुपया पाहिला नाही महाराज. मला हेच खपानं रोजचे. पण आता इंदुरीकर ह्या वर्षाचे लग्न सगळे तेच चालणार आहे फुल. डीजेला आलंय ना आता इंदुरीकरवर गाणं एक. काय डोकं लावलंय बनवणार आहे मी, काय केलंय काय कळत नाही. माझा आवाज घातलाय, म्युझिक घातलंय. माझा आवाज, माझा म्युझिक, नाच आहे तुम्ही. आता काय बोला, आम्ही हे शिकवा का ते शिकवा? याला कुठेतरी कंट्रोल झालं पाहिजे महाराज. नाही. आणि मुलीला 3रं वाक्य सांगतो, पोरीनो, आपला बाप किती गरीब असू द्या, किती शर्ट फाटला ना फाटू द्या, दाढी वाढली ना वाढू द्या, फक्त गल्लीने वरमान काढून चालला पाहिजे, बास ही श्रीमंती. कीर्तन तरुण मंडळी ध्यानात ठेवा. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणाल वाचलो काय? आम्ही वाचत नाही आपल्याकडे कोणी. तरुण मंडळी, सर्व्हिसवाले, पुढारी बिडारी नीट आहे का? काळ अतिशय वाईट आलाय आता. पहिला काळ राहिला नाही. 15 वर्षापूर्वी दंगली करणं, मोर्चे काढणं आणि आंदोलन करणं सोपं होतं. 2018ला नाही. आणि तुम्हाला मोर्चे बिरचे काय काढायचे असले ना, ते डांबरीला काढा. गरीबाच्या गाड्या पेटीत नका जाऊ. गरीबाला काय नुसकन द्यायचं? तुमचं काय आहे ते तिकडे पहा. दंगल झाली, इंदुरीकरची गाडी गेली, दिली पेटून. माई पेटी नका जाणं, माई तुमच्याच पैशाचे. बाय बाय, काय आनंद झाला बाय तुला. चांगलं आहे का ते गाड्या पेटवणं? आणि पेटवणारे ध्यानात ठेवा, 80% जनता सध्या कॅमेऱ्यात आहे.
आणि 100% जनता सध्या मोबाईल मध्ये. जर दंगलीच्या क्लिप मध्ये सापडले ना कधी, अशी खुटी गुतन, खुटा उपटन पण खुटी नाही निघाली. पोरानो, पोलीस खातं आता नंगाट झालंय आणि व्हायलाच. पोलीस खातं आता पहिल्यापेक्षा लय स्ट्रिक्ट झाले आता आणि चांगलं झालंय. ते दंगल झाल्यावर सापडी त्यात बस गाडीत. तो ना मला माहित नाही. बस एक तर गावाला गेलो, स्टँड उभं होतं, त्याला माहितच नाही दंगल झाली. बस गाडीत. तुम्हाला मी आताच उतरलो, आता या गाडीत बस. एक संडासला गेलो तर डबड्या सगळं आलं. बस गाडीत. त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल पोरानं तुमचं. 3 महिने जामीन नाही आता. तीन महिने जामीन नाही. पुढचं ऐकायचं का? 3 महिने जामीन नाही. मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही आणि 40-40 वर्ष केस चालती. ईळभर कचेरीत बसायला लिंबा खाली. पुढची तारीख दिली, चला घरी. त्याच्या पुढचं ऐका. 10 वर्षापूर्वी मानत आता उद्योगपती सांगतील, 10 वर्षापूर्वी सहज माणूस अमेरिकेला जाऊन यायचा. आज जाता येत नाही. पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म, कुणाकडे जायचंय, किती दिवस राहायचंय, काय काम. आता विमानानं प्रवास करायला पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. ग्रामपंचायत सदस्य व्हायला 1.5 किलो कागद लागतात. आता ती पहिल्यासारखं नाही पिरगाळा कोंबडी दाबा बटणं. आता कोंबडी तर पिरगाळाच लागती, पण कागद वरून पडताळणीत बसला नाही, चला घरी. आता MPSCच्या परीक्षेला सुद्धा कागद आहेत यंदा. आता 17/2 MPSCची परीक्षा आहे. अजून 2 वर्षानं बायको जरी करायची ठरली, पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म. ही अवलाद कुठं गुतेले का? नाही. फोडा सुपारी. गुतलंय का? अर सुपारी नका फोडू का? त्या पोरीला पोरच नाही होणार का? हा कायम तारखेला जाणार, पोर होणार का? हो, तुमच्यापैकी कुणी दंगलीत गुतेला असेल तर त्याला विचारा ना कसं काय. त्याला फक्त म्हणायचं उद्या मोर्चा आहे, आग लाव त्या मोर्चाला, मी चाललो गावाला. भाऊ हातानं झटे करू नका भाऊ. त्याच्यापेक्षा पोरानं सोपा उपाय सांगतो. आमच्या टोळीचे मेंबर व्हा, 12 माही फुकाट खा. तुम्ही आमच्याकडे जर आले ना पोरानं, तर श्रीमंत होणार नाही, पण समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. मग पाण्याचा पोरीनो, पाण्याचा आकार मी कुठेही जाऊ द्या, त्या भांड्याचा आकार म्हणजे पाण्याचा आकार. मग ज्यांच्या मुखात नाम, ज्यांच्या गळ्यात माल, त्यांचा देह कसा.
हा देह प्रयत्न. आता ही जी मोठी माणसं 100-100 वर्ष जगली ना, आहार चांगला, विचार चांगले, बैठक चांगली, वागणं चांगलं, आणि जुन्या माणसांचं एकच मत, कुणाचंही चांगलं व्हावं, त्याच्या मागं आपली भूमिका अशी सगळ्यांचं वाटोळं व्हावं. असं कसं होय? 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न जमायचं किंवा मुलाचं लग्न जमवायचं तर 100 माणसं जात होती बैठकीला, पिकअप भर माणसं जायची. आता 2च माणसं जातात, पोराची आईन पोराचा बाप स्कूटीवर. वरून जेवताना पोरीच्या बापाला म्हणतात, म्हणणं का कोणला आम्ही आलतो, आपलं सगळं जुळेपर्यंत म्हणणं का, नाही तो भोंग्या होईल भोंग्या. पोरीचा बाप म्हणला, तुम्ही म्हणणं का, ती पडून गेली ती कालच आणि सापडून. भाऊबंद राहिले नाही आता, फक्त महाराज हे इंदुरीकर मरणला, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. 2 तासात तुम्हाला विनोद वाटलं नाही, काही नाही राहिलं. भाऊबंद राहिले नाही, भाऊबंद मेले, वाडे उलातले. भाऊबंद कुठे आता? प्रेत न्यायला माणसं नाही महाराज. आता प्रेत रथात नेतात, वैकुंठ रथ. आता हे दावे सुद्धा बंद होणार आहे 2-3 वर्षात. दाव्याचं पॅकेज निघणार बामणाला. आता कावळाही तूच आण, भातही तूच शिजव, आणि शमनही तूच कर. तुला नाही कोणी भेटलं, ज्याचं प्रवचन ठुलंय त्याचा कर, टाक उरकून. काय नाही. हो, दहाव्याचं प्रवचन संपलं, भावाला सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत. पैसे मागावं कोणाकडून? पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे. लोक जाते निघून पसायदान झालं का, बाबाला टाकला ना खाटापाशी. मग त्याला एक जण म्हणतो, तुम्हाला फोन कोणी केला? तो मला द्यायला मी का बळच आलो का काय? आणि मग तो चप्पी केलेला सापडितो. राम राम. तो चप्पीवाला म्हणतो, मी चुलत भाऊ आहे. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. आणि मग तो खरा मालक असतो, त्याला सापडी जातो. ते बस राहत दगडावर तिळवा आला, हा त्याच्यापाशी गेला, राम राम. तो याच्या पुढचा, काय तुमचं आमच्या वडिलांवर प्रेम, तुम्हाला प्रेमाला वाघ पेट्रोल पुरते दे. तुम्हाला तुला कळत नाही का मी उघड आहे? मग ताटलीतले तरी 80 दे. काळ फार वाईट आलाय महाराज. आणि आता हे लोकांनी एक भांडवल केलं यावर्षी, दुष्काळ पडला. दुष्काळच नाही. काय मत आहे तुमचं? लोक म्हणतात पाणी नाही. केव्हा लोक पाणी पित होते? विहिरीचं घरातलं. आज 4-5 वर्ष झाली सगळे लोक कोणतं पाणी पितात? जार. कुठं तो पाण्याचा दुष्काळ आहे? ऑर्डर दे ना, दारात पिकअप खाली होईल ना. काय दुष्काळ आहे? दुष्काळ फक्त 2 भोगू राहिलेत महाराज, एक शेतकरी आणि 2 त्याच्या दारातली गाय. तिसरा कोणाला दुष्काळ आहे? काय नोकरीवाल्यांना रोग झालाय, काय आम्हाला रोग झालाय. ह्याचा दुष्काळ फक्त लाभाडे आणायचा. दुष्काळ आढावाच्या बैठकीचा खर्चच 3 लाख. आढावा बैठक. तिला पाणी 4,000चं आढावा बैठक. काय लाभाड्या चालल्या. इथून पुढचा काळ फार वाईट. या कुटुंबाला लय सावध बसावं लागतं आपल्या कीर्तनाला. हे साडू नाही पैसे उसने मागितले आणि भावा नाही मागितले. कोणला? हा म्हणा साडूला. भावाला म्हणणार रविवारी पाहू, साडूला चला पटकन. लहान आले पोरं, ए बऱ्या लहान आले पोरं. आपल्या घरी मावशी जास्त वेळा येते का आरत्या? मावशी. करेक्ट. लय सोपं आहे महाराज. काय लय सोपं आहे. चला पटकन. पुरीनं उत्तर द्या. पुरीनं तुम्हाला पुरी उत्तर द्या.
तुम्हाला पाहिला पोरगा आलं, पसंती झाली, पहिल्यांदाच आलं, त्या पोरानं पोरगी पसंत केली, ते पोरग जेवायला बसलं, जमलं बिमलं काहीच नाही, फक्त पसंती झाली, तुमच्या भावासंग ते जेवायला बसलं, ते नवं शिंगरू, हा, आणि तुम्ही भजे वाढायला आल्या, पटकन बोला पोरीनो, कळत न कळत एखादं भज भावाच्या ताटात पडेल का शिंगराच्या? शिंगराच्या, साधं उदाहरण आहे. मग इतक्या दिवस राखी बांधली, तो भाऊ लाटला, आणि हे दुसऱ्याच्या पल्सरला पेट्रोल टाकून आलं. याला तर पल्सर नव्हतीच, पल्सर आहे दुसऱ्याची, बुट आहे दुसऱ्याची, पण भजे खाऊन गेला ना. मग समाज असा आहे भाऊ, फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, जुलाब व्हायला अख्खं गाव, रसा प्यायला अख्खं गाव, उमेदवार पडला, एकटाच घरी आला, कार्यकर्ते गायब, कार्यकर्ते दुसऱ्याच्या गुलालात, जिंदाबाद. पुन्हा सकाळी याच्या घरी, आपलं गावच नालाय की, पुन्हा याच्या टोळी. काळ अतिशय वाईट आहे. हे इंद्रिकरचं कीर्तन आहे. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. आपल्या तोंडातून वाक्य बाहेर पडलं ते सत्य. 15 वर्षापूर्वी पुढाऱ्याच्या मागे हिंडणारे कार्यकर्ते आणि आता हिंडणारी टोळी याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. 15 वर्षापूर्वी कार्यकर्ते फिरत होते निष्ठा म्हणून, आता कार्यकर्ते फिरतात मिळतंय म्हणून. जर मिळालं नाही बॉम्बाला. एखाद्या सरपंचाला एखाद्याने 8:30 वाजता फोन केला रात्री, माझी पोरगी आजारी आहे, तो जर म्हणला सकाळी पाहू, कार्यकर्ता काय म्हणतो माहिती, कोणाशी बोलत तू बोलतो कोणाशी? 5 वर्ष तुझ्या मागे हिंडलो मी, चुत्या होतो का दुसऱ्या पक्षात? आता निष्ठा नाहीये, निष्ठा निष्ठी आहे, निष्ठा निष्ठी. आता निष्ठा बिष्ठा ही फक्त गुरुजींनाच शिकवायची पोरांना नाही. आता काहीच करायचं नाही, आता महाराज. मग आतापर्यंत एवढे शाळा झाल्या, पुस्तकं झाले, शिक्षक शिकून लोक मेले. पुस्तकाचं पहिलं पुस्तकातल्या आतल्या पानातलं पहिलं पान कधी गुरुजीने पोराला शिकवलं का? पुस्तकाच्या बस उलटे पालटे झाले, गायड निघाले, अपेक्षित निघाले, नवनीत निघाले, प्रश्नपत्रिका संच निघाला, सराव परीक्षेचे संच निघाले, गायड वाचू पोरं मेले, नोकरीला लागून रिटायर झाले, पुन्हा मेले, त्यांचे नातू परत तयार झाले. मग एवढं झालं, मग पुष्ट्याच्या आतलं पान कधी गुरुजीनं पोराला शिकवलं का? भारत माझा देश आहे, शिकवलं का? सारे भारतीय माझे बांधव आहे, शिकवलं का? नाही. मग पुस्तकं शिकून करायचं काय? जे शिकवायला पाहिजे ते शिकवलं नाही, आणि नको ते शिकून मग रिटायर झाले, येडे झाले. खडे हाणायला लागले, मेंदूतून गेलं ते. पैसा मोकार, बुद्धी कमी. सर्व्हिसवाल्यांचे पेमेंट सुद्धा वयावर नको आहे, बुद्धीवर पाहिजे. 1 जानेवारीला मेंदू चेक करायचा, जितकी बुद्धी कमी होईल तितकं पेमेंट कमी. म्हणजे हे रिटायर झाल्यावर येडेवाणी करायचं नाही. तो प्रॉब्लेम काय होतो, बुद्धी होती कमी, माल मोकार, खर्चायचाच कसा. त्यानं मिवणीला बंगला बांधून दिला, मग मिवणीनं बंगल्याला नाव दिलं प्रयत्न. यानं याच्या बंगल्याला नाव दिलं सहकार्य. मग त्याच्या पोरानं गाडी घेतली आणि तिच्यावर नाव लिहिलं सत्यानाश. सावध राहायचं. आपले कीर्तन ऐकलं 2-4 दिवस सुधरत नाही माणसाला, काय बधीर होतो तो, एकटाच होतो घरी यायला. हो, आता सगळेजण 2च मिनिटं आजीबाईकडे बघा. वय किती झालं? 100. चेहरा फ्रेश, डोळे फ्रेश, बसणं अजून ठणठणीत. जाऊ दे आता, 100 म्हणजे त्या मानाने विक्रम झाला. बघा 22चं. तिसरीला गेलाय, 3 काचाचा चष्मा आहे त्याला, तवा गुरुजी दिसतोय त्याला.
100ची आजी चष्मा नाही आय आजीच्या सुनाला चष्मा असं आली होत. दोन्ही मुलांना आहे पण आजीला नाही. काय बोलायचं काय देवाने शरीर बरं महाराज हे 100 वर्षाचं जे शरीर आहे ना हे नुसतं शरीर नाही कष्टाचं शरीर आहे. नुसतं शरीर नाही